मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दासबोध ग्रंथातील गणेश स्तवन हा दुसरा समास बघणार आहोत। अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व सिद्धीचे फळ देणाऱ्या अज्ञानजन्य भ्रांतीचे अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणाऱ्या ज्ञानस्वरूप प्रणय स्वरूप अशा गणनायका मूळ मायेतील पुराण पुरुषा तुला नमस्कार असो। माझ्या अंतकरणात व्यापून राहून तेथेच नित्य व्यापून राहून वस्ती करून राहा। तुझ्या कृपा कटाक्षाने योगाने मला मुक्याला मुख दुर्बळाला बोलते करावे। तुझ्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रांतीचे अज्ञानाचे ढग वितळून जातात आणि काळही दास्य करू लागतो। तू आपल्या कृपेची उडी घातलीस की विघ्ने दुबळी होऊन चळचळा कापू लागतात आणि केवळ तुझे नाव ऐकताच देशोधडी पळतात। म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात। तू कल्याणाचा सागर आहेस, आम्हा अनाथाचे तू माहेर उगमस्थान आहेस। हरिहराधिक देव तुला नमस्कार करतात। अशा तुला मी नमस्कार करून कार्य आरंभिल्यास ते सर्व सिद्धीत जाते। आघात अडथळे उपाधी यांची पीडा होऊ शकत नाही। तुझ्या स्वरूपाचे ध्यान करताच अत्यंत समाधान वाटते। मन इतर सर्व इंद्रियातून निघून फक्त डोळ्यात येऊन असते। तुझ्या स्वरूपाची ठेवण सगुणरूप अत्यंत लावण्य संपन्न असून तू कौशल्याने नृत्य करू लागल्यास सर्व देव चकित होतात। तू सदा ब्रह्मानंदाने मस्त होऊन डुलत असतोस। अतिशय आनंदामुळे तू प्रसन्नवदन असतोस। गणपतीच्या ध्यानाचे वर्णन केल्याने वेड्याला अज्ञानाला सुद्धा उत्तम बुद्धी मिळेल आणि गुणानुवाद ऐकल्याने सरस्वती प्रसन्न होईल। ब्रह्मादिक देवही ज्याला नमस्कार करतात तेथे बिचाऱ्या माणसाचा काय पाड असो। जे मंदबुद्धी असतील त्यांनी गणेशाचे चिंतन करीत जावे। जे मूर्ख कुलक्षणी अत्यंत हीन असे असतील तेही सर्व विषयामध्ये प्रवीण व पारंगत होतील। असा श्री गणेश परम समर्थ असून भक्ताचे मनोरथ पूर्ण करणार आहे। त्याचे भजन केल्यास अनुभव तात्काळ मिळतो, म्हणून त्याचे भजन करणे हाच आपला स्वार्थ आहे। या कलियुगामध्ये देवी शारदा व श्री गणेश दोन दैवते जागृत आहेत। यांचे भजन जीवांना परम हितकारक होते। ही गोष्ट अनुभव सिद्ध आहे। मी अंतकरणात परमार्थ प्राप्तीची इच्छा धरून मंगलमूर्ती श्री गणेशाचे यथामती स्तवन केले आहे। आता श्री शारदेला नमस्कार करतो। शारदा ही सर्व शब्दसृष्टीचे मूळ आहे, म्हणून ती वेदाची माता व वाणीची देवता आहे। तीच मूळ माया आहे। मूळ ब्रह्म्याच्या एकोहम या संकल्पाबरोबर ही मूळ माया शारदा झाली, म्हणून तिला ब्रह्मसुता असेही म्हणतात। ती परमवाणीच्या रूपाने शब्दाचे स्फुरण उठवून वैखरी रूपाने असंख्य शब्दाचा उच्चार करते व शब्दाचे रहस्य उकलून दाखवते। परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे वाणीचे 4 प्रकार आहेत। ती योग्यांची समाधी होय। योगी तेथे विश्रांती पावतात। धैर्यवंताची स्थितप्रज्ञाची निश्चयी बुद्धी ती हीच होय। ती विद्या म्हणजे ज्ञान व अविद्या म्हणजे अज्ञान या दोन्ही उपाधी तोडून टाकते। प्रकृतीरूप शारदेला पुरुषरूप गणेशाची श्री मानतात। तुरीय अवस्थेला ती फार जवळ आहे। तिच्या सत्तेने साधू सत्पुरुष हे श्रेष्ठ कार्यास प्रवृत्त झालेले आहे। तिच्यामुळेच मन त्यांना शांती मिळते। ती ईश्वर जे ब्रह्म त्याची बीज शक्ती होय। ज्ञानी पुरुषाचे वैराग्य तिच्यामुळेच आहे। ती असंख्य ब्रह्मांडे घडविते व मोडूनही टाकते आणि स्वतः मूळ पुरुषाच्या ठिकाणी विलीन होते। पाहावयास गेले तर तिचे कार्य जी सृष्टी ती दिसते, पण विचाराने तिचा शोध घेतल्यास ती सापडत नाही। तिच्या मागून उत्पन्न झालेल्या ब्रह्मादिक देवांनाही तिचा थांगपत्ता लागत नाही। प्राणी मात्रांच्या सर्व चेष्टांची आंतरकळा प्रेरणाशक्ती आहे। तीच शुद्ध स्फूर्तिरूप जाणीव आहे। ती ज्ञानशक्ती असल्यामुळे तिच्याच योगाने सर्वांना ब्रह्मानंदाचा सोहळा भोगावयास मिळतो। ती लावण्याचे लावण्य आहे। परब्रह्म सूर्याची प्रभा आहे। तत्त्वमसी वाक्याचा आधार घेऊन ती संसाराचा
हा हा म्हणता नाश करते, ती संसार भ्रमाचे निरसन करते, ती अत्यंत मंगल आहे. मोक्षरूप लक्ष्मी आहे, ती परम स्वरूप शांती रूप लावण्याची खाण आहे. अव्यक्त पुरुष जिच्यामुळे व्यक्तित्वाला येतो, सगुण साकार होतो. अव्यक्त परब्रह्म्याची व्यक्त दशा तिचा आहे. तिच्या शक्तीचा विस्तार करून या जगतामध्ये तीच वाढली आहे. कळी काळाचे नियमन करणारी सद्गुरू परब्रह्म स्वरूपाला पोचविणारी तीच आहे. ती परमार्थ मार्गातील सारासार विचार निवडून दाखवते आणि शब्दाच्या साह्याने भवसमुद्राच्या पैलतीराला नेऊन पोचवते. याप्रमाणे ही एकटी मायारूप शारदा अनेक रूपांनी नटली आहे. 4 वाणीच्या देहामध्ये प्रत्यक्ष उभी आहे. अंतःकरणामध्ये वाणीच्या योगाने ती कल्पना उत्पन्न होईल. ती वैखरी वाणी बोलून प्रगट करते. म्हणून जगात जे जे कार्य होते ते मायारूपी शारदेमुळे होते. कर्तृत्वाच्या मूळ माया शारदाच आहे. हरिहर ब्रह्मादिक यांची ती जन्मदाती माता असून रज तम सत्व त्रैलोक्यातील सृष्टीरचना हा तिचाच विस्तार आहे. ती परमार्थाचे मूळ, किंबहुना ती केवळ ब्रह्मविद्याच आहे. निवांत निर्मळ निश्चळ अशी आत्मस्थिती म्हणजेच मायारूप शारदा. योगी तिचेच ध्यान करतात. ती सर्व प्राणी मात्रामध्ये व्यापकपणाने परिपूर्ण भरलेली आहे. 6 शास्त्रे, 18 पुराण, 4 वेद, श्रुती हे तिचे अखंड स्तवन करीत असतात. वेदशास्त्रे मायारूप शारदेचे स्तवन करतात. वेदशास्त्रे तिचीच थोरवी गातात. तिच्यामुळेच अनाम अशा परब्रह्म्याला परमात्मा असे नाव दिले जाते. मोठमोठ्यांना ज्ञानाभिमानात गुंतवणारी अशी ही माया अनंत आहे. तात्पर्य दृष्टीला दिसणारे, शब्दाने ओळखले जाणारे, मनाला भासणारे जे जे काही आहे ते ते सर्व तिचेच रूप आहे. स्तवन, भजन, भक्तिभाव इत्यादी काहीही साधन करायचे असले तरी ते माये वाचून कोणालाही करता येत नाही. हरिहराधिक जे थोर त्यापेक्षाही थोर जो ईश्वराचा ईश्वर, अशा मायेला मी तिचाच अंश समजतो. तिच्याशी उत्तम तन्मय होऊन नमस्कार करतो. अशा रीतीने हा समास समाप्त झाला. जय जय रघुवीर समर्थ.